ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। हा आमचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची। महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा। भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी। योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देवदेश अन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची योद्ध्यांची अन वीरांची तलवारीच्या पात्याची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची। ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची। महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। बालवाडी पहिली दुसरी तिसरी चौथी हे अतिशय सुंदर अशी वेशभूषा करून आलेले आहे। आपल्या पहिली आणि दुसरी ह्या वर्गांनी दिंडीचे सादरीकरण आजच्या दिवशी केलेले आहे। आज आपल्याला माहितीच आहे की ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस। अतिशय मोठ्या उत्साहात हा जन्मदिवस आपण सर्वत्र साजरा करतो आणि ह्या कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिनाच्या म्हणजे मराठी राजभाषा दिनाच्या मी तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते। तुम्हाला माहिती कविवर्य कुसुमाग्रजांचं गाव कोणतं माहिती आहे? कोणतं गाव आहे? कोण सांगतं? हा सांग, कुठे बघा? अरे हे विष्णू वामन शिरवाडकर हे त्यांचं नाव। हा, तू आता चांगला विषय घेतला। विष्णू वामन शिरवाडकर हे त्यांचं नाव आहे, पण त्यांचं गाव कोणतं आहे? हा, नाशिक, शिरवाडे। व्हेरी गुड। आता कुसुमाग्रज हे नाव का पडलं माहितीये? कोण सांगतं? कुसुमाग्रज कोण सांगतं? हातातले टाळ खाली ठेवायचे। कोण सांगतं कुसुमाग्रज हे नाव कसं पडलं? येत आहे कोणाला? कारण त्यांच्या बहिणीचे नाव कुसुम होते म्हणून। हा, कारण त्यांच्या बहिणीचे नाव कुसुम होते। हा, कारण त्यांच्या बहिणीचे नाव कुसुम होते व मोठ्या भावाला अग्रज असे म्हणतात म्हणून त्यांचे नाव कुसुमाग्रज असे पडले। म्हणजे गुरुवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार आणि मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्व जनतेने ह्या मराठीला माय म्हटलेलं आहे आणि अशा माय मानणाऱ्या सर्वच महाराष्ट्रीयांना ह्या राजभाषा दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देते। आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला जो पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्कारासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत ना, परंतु हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार तुमच्यामुळे मला मिळालेला आहे। तुम्ही सर्व शिक्षक
सर्व विद्यार्थी, सर्व पालक ह्या पुरस्कारामध्ये सहभागी आहे असंच मी मानते आणि म्हणून एक छोटीशी कविता यावर सांगणार आहे. शाळा माझे दैवत, विद्यार्थी माझा आत्मा, यांच्यामध्ये शोधते मी ईश्वर आणि परमात्मा. कुसुमाग्रज आहेत आपल्या नाशिकची शान, अवकाशातील ताऱ्याचा मिळाला आहे त्यांना मान. कुसुमाग्रजांच्या नावाने मिळाला आज पुरस्कार, यांच्या समोर फिके पडले सगळेच आदर करण्यासाठी. चिमुकल्यांच्या प्रेमाची मिळाली मला पावती, उदास वाटते जेव्हा ती नसतात अवतीभोवती. मूल्य शिक्षण रुजवणे हाच आमचा असतो आग्रह, सुसंस्कारित पिढी घडवतो नसतो कधी दुराग्रह. आयुष्यभराच्या कष्टाचे झाले आज चीज, देवा पुन्हा शिक्षकाचा जन्म दे प्लीज. आभार मानते सर्वांचे, जीवन झाले सार्थक. अभिवादन कुसुमाग्रजांना, आज शिरवाडे सुद्धा झाले सार्थक. धन्यवाद. तेव्हा मी पैसे मागते.
याचा अर्थ आहे की आपल्याला जेवढे अपेक्षा असती त्याच्याहून जास्त मिळते. अच्छा, आता माझ्या लक्षात आलं. काल माझं वाढदिवस नाही का, तेव्हा मला वाटले की माझी आई फक्त भेटवस्तू देईल, पण मला आईने तर भेटवस्तू दिलीच दिली. सोबत माझ्या बाबांनी, आजीनी व भावाने सुद्धा मला भेटवस्तू दिली. म्हणजे मला अपेक्षेपेक्षा जास्त भेटवस्तू भेटल्या का नाही? अरे बाबा, एकदा पुढे म्हणून दाखव बरं. अंधारा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. ताई, मला चहा देता का? बरं. ही लहान जाऊ बरं का, आणि ही मोठी, तरी माझ्याकडून सगळी कामं करून घेते. त्यांना मागून आली ती खट झाली. म्हणजे काय हो? म्हणजे एखाद्या लहान व्यक्तीने मोठ्याकडून काम करून घ्यायचे, यालाच म्हणतात काना मागून आले तिखट झाले. आता मला समजलं. ताई, मला थोडंसं चहा देता का प्लीज? आता तर तू कायमचीच तिखट राहशील. हा, माझं कान का पिळताय तुम्ही? अगं, ही कानावरून म्हण आहे. कोणती गं? कोणतं कान पीळ? म्हणजे काय? जो जगात सर्वात ताकदवान असतो, तो सगळ्यांवर हुकूमत दाखवतो. सांग बरं मग. कळी तर कान पीळ. का गं मला वाकायला दाखवतेस? अगं, ही जीभ आहे जीभ. त्याने जीभ लावली तळाला. म्हणजे काय? ही म्हण आहे म्हण. या म्हणीचा अर्थ काय? या म्हणीचा अर्थ मनाला वाटेल ते बोलते, असं का? हा काय आहे मुलांनो? हा आपला हात जगन्नाथ. आपले काम पार पाडण्यासाठी आपण हाताने कष्ट करतो व त्या हात आपला जगन्नाथ. ऐकल्या कोणी? कशा वाटल्या? आपण परत एकदा म्हण म्हणूया. अडलावरी गाढवाचे पाढरी. असून पाहून पाय पसरावे. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. अंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. काना मागून आली तिखट झाली. बळीचं कान पीळ. उचलली जीभ लावली टाळाला. आपला हात जगन्नाथ. ऐकल्या म्हणी? अशाच वेगवेगळ्या म्हणी शोधून तुम्ही तुमच्या वहीत द्यायच्या. खूप सुंदर असं सांगितलं. तुझा आणि तुझा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा रंग मारावा की येणाऱ्या निद्रेला जागृतीचा किनारा सापडेना कधीही. पण त्या निद्रेला स्वप्न पडू लागली तर इथेच खरा मेघ आहे. नवीन स्वप्नांच्या अनोखी प्रदेशात प्रवेश करण्याचा दियोग नाही. म्हणून आम्ही संकटोय झुंजागेपर. म्हणून आम्ही संकटो पेटावर निर्जतपणे अभिमानावर होणारे बलात्कार आणि अखेर करुणेच्या कोटोळ्यात येऊन उभे राहतो आमच्याच मारेकरांच्या दारांनी. ते खालच्याच मानेने विधात्या, ते खालच्याच मानेने विधात्या. तू इतका कठोर कसा शकतोस रे? एकीकडे ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरले, एकीकडे ज्याने आम्हाला जन्म दिला तो तुम्हीच आम्हाला विसरला विधात्या, तो तुम्हीच आम्हाला विसरला. या विसरलेल्या हाडांचे सापळे घेऊन आम्ही खेळले आणि कोणाची दाशी डोकी आपटायचे रे? कोणाची दाशी डोकी आपटायचे? तुझ्या नातुंडी. That is the question. That is the question. धन्यवाद. उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया.
उत्तुंग भरारी घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मराठी मी मराठी शिवबाची तलवार तळपली महाराष्ट्र अस्मिता फडकली शिवबाची तलवार तळपली महाराष्ट्र अस्मिता फडकली संतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली ऋषीमुनी अंथोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले भक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी तरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन रात्री मी मराठी मी मराठी मराठी मी मराठी मराठी मी मराठी मराठी मी मराठी गणाधीशनाच तो रंगुनी गणाधीशनाच तो रंगुनी नवरात्रीची अंबा भवानी नवरात्रीची अंबा भवानी गणाधीशनाच तो रंगुनी यळकोटाचा भंडारा उधळी खंडोबाची याण घेऊन यळकोटाचा भंडारा उधळी खंडोबाची याण घेऊन वारकऱ्यांची सुरेल दिंडी विठुरायाचे नाम गर्जते समृद्धीची पावन गंगा भरून येथे नित्य वाहते मनगटात यश आहे आमुच्या आणि कीर्ती ललाटे मनगटात यश आहे आमुच्या आणि कीर्ती ललाटे मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मराठी मी मराठी अभंग ओवी फटका गवळण धुंद पवाडा धुंद लावणी माय मराठी भाषा अमुची बक्षीदार भरजरी पैठणी ज्ञानकला भक्ती विद्येचे वैभव येथे सदा नांदते जे जे अनुपम अभिनय आहे